कसे आहात सर्व? अफलातून बाय संध्यामध्ये संध्या तुमचं खूप स्वागत करत आहे. व्हिडिओची सुरुवात बघून तुम्हाला कळालंच असेल की आज रेसिपी नसून नवीन विषय असणार आहे. तर येस, मी नवीन गॅस शेगडी घेतलेली आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत का बघणार आहात? एक तर म्हणजे मी ही गॅस शेगडी का निवडली आहे, तिचे वैशिष्ट्ये काय आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जेव्हा केव्हा तुम्हाला भविष्यात नवीन गॅस शेगडी घ्यायची आहे तर ती निवडत असताना तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणार आहात, कोणते पॉइंट्स लक्षात ठेवायला पाहिजे त्यावर आपण चर्चा करणार आहोत. आणि अजून एक विशेष सांगावंसं वाटतं की इथल्या कुठल्याही ब्रँडचं प्रमोशन मी करत नाहीये, ॲडव्हर्टाइज मी करत नाहीये. मी जी शेगडी निवडली आहे ती का निवडली याचं कंपॅरिझन इतर शेगडींसोबत मी सहजरित्या दाखवत आहे. तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण असे छान व्हिडिओज तुम्हाला इकडेच पाहायला मिळणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गॅस स्टोव्ह आज डिलिव्हर झालेला आहे. मी ऑफलाईनच घेतलेला आहे, म्हणजे स्टोअरमध्ये जाऊन. पण त्याआधी मी अभ्यास केलेला आहे, जरा कम्पेअर केलेला आहे, ऑनलाईन लोकांचे रिव्ह्यू बघितलेले आहेत आणि मग प्रत्यक्षात जाऊन सगळ्या शेगड्यांचं कम्पेअर केलं, ऐकलं तिथल्या स्टोअरमॅनकडनं आणि मग ही शेगडी निवडलेली आहे. ते रिव्ह्यू काय होते, काय कम्पॅरिझन आहे ते पुढे आपण सविस्तर बोलणार आहोत. पण आता ही पॅकेजिंग कशी होती हे तुम्हाला एकदा बघणं गरजेचं आहे. आणि छान पॅकेजिंगमध्ये ही वस्तू आली आहे. पण शेगडी फिक्स करण्याच्या आधी मला तुम्हाला खालचा भाग दाखवायचा होता, तर आत्ताच दाखवते. एकदा फिक्स झाल्यानंतर परत दाखवता येणार नाही. हा त्याचा खालचा पार्ट, असे त्याचे जॉईंट्स आहेत आणि आपण याला फिक्स करून घेऊ. गॅस फिक्स करून झाला आहे, एकदा पुसून घेऊ आणि प्रथेप्रमाणे आपण पूजा करून घेऊ आणि सोबतच चर्चा करू. तर सर्वप्रथम गॅस शेगडी निवडताना प्रश्न पडतो की स्टीलची घ्यावी की ग्लासची घ्यावी. अर्थात स्टीलची शेगडी वापराव्यास एकदम रफ अँड टफ असते. आधीची माझी शेगडी ही मला बळजबरी गॅस कनेक्शन घेताना घ्यावी लागली होती, कारण त्यांची शेगडी घेतली, म्हणजे मी ज्या कंपनीचा माझा गॅस आहे त्यांची शेगडी घेतली तर 10-11 लाखाचा इन्शुरन्स मिळणार होता. मला पर्यायच नव्हता, त्यांचं कंपल्शन होतं म्हणून मी ती शेगडी घेतली. आणि आपण असंही नाही की चल गाड्या ही घेतली आणि आपण दुसरी ती ठेवून देऊन दुसरी घेऊ. आपण एवढंही फार काय म्हणतात माजलेले नाही आहेत की आपण लगेच नवीन ती सोडून नवीन घेणार. म्हणून मी 11 वर्ष ती स्टीलची शेगडी वापरली आहे. ती तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दिसली असेल. मला एकदा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुम्हालाही अशीच बळजबरी शेगडी घ्यायला लागली का, कारण त्या लोकांचं माहीत नाही इथे तरी कंपल्शन होतं, तुमच्या गावात असं कंपल्शन आहे का हे मला सांगा. पण आता ही शेगडी ग्लास टॉपची का घेतली आहे, तर मला यावेळेस ग्लासचं टॉपच घ्यायचा होता. एक तर यूट्यूबसाठी एक छान बॅकग्राऊंड दिसावं, छान फिलिंग यावी म्हणून. मग बऱ्याच जणांचे रिव्ह्यू वाचण्यात आले की ग्लास टॉप फुटण्याचे चान्सेस जास्त असतात, ती सांभाळून वापरायला लागते, लगेच धुता येत नाही. हे काही अंशी खरी आहे, थोडी काळजी घ्यायलाच लागते, पण तरी फुटण्याची टक्केवारी मात्र कमी आहे. गॅस टॉपची शेगडी घेणं फिक्स झाल्यानंतर मग माझा शोध मोहीम त्या पद्धतीने सुरू झाला. अमेझॉन, फ्लिपकार्टवर सर्च केलं, लोकांचे रिव्ह्यू वाचले. नक्कीच ऑनलाईन घेणार नव्हते म्हणून रिलायन्स स्टोअर्स आणि विजय सेल्स ह्या दोन्ही ठिकाणी मी शेगडी जाऊन पाहिल्या आणि ही शेगडी निवडली. या शेगडीचे वैशिष्ट्य काय आहे ते मी सांगते. मी फेबरची 3 बर्नर शेगडी निवडलेली आहे. पहिलं वैशिष्ट्य असं आहे की या गॅसची जो ग्लास टॉप आहे तो इतर शेगडींच्या तुलनेत जास्त जाडीचा आहे, म्हणजेच हीट रेजिस्टन्स जास्त करू शकतो. म्हणजे जेव्हा केव्हा आपण खूप वेळ स्वयंपाक करतो, हीट जी बर्नरची येत असते ती खूप वेळ जास्त झाली तर कधी कधी खूप कमी रेअरली चान्सेस असे असतात की गॅस तडकू शकतो. तर त्या सेल्समनचं असं म्हणणं असतं की यामुळे काहीही होत नाही. आणि दुसरं म्हणजे की तुम्ही किती मोठाले भांडी यावरती ठेवू शकता, बिंदास ठेवू शकता. दुसरं वैशिष्ट्य आहे म्हणजे हे बर्नर इतर शेगड्यांच्या तुलनेत या बर्नरचे छिद्र जास्ती आहेत आणि बर्नर हे पितळेचे आहेत, कलर दिलेले नाही आहेत. तिसरे वैशिष्ट्य म्हणजे भांडे ठेवायचे जे स्टँड आहे ते जड लोखंडाचे आहे. जसे बिडाचे असतात ना त्याच पद्धतीनं लोखंडाचं पावडर कोटेड केलेलं हेवी ड्युटी लोखंड आहे, जे अजिबात गंजणार नाही. तुम्ही कितीही गरम केले तरी ते जशाच तसे राहणार आहेत.
आपण बघा आपलं जे आधीचे स्टँड बघितले ते बघतो की थोडं काही दिवसानंतर लगेच ते गरम झाले की त्याचे पापुद्रे निघतात, कलर निघून जातो आणि ते गंजून जातं. पण याचं अजिबात असं होणार नाही आहे. आणि बिडाच्या तव्याला आपण जसं सिझनिंग करून घेतो त्या पद्धतीनंच मी करून घेतले आणि मस्त दिसायला लागलेले आहेत, एकदम शायनिंग. कलर अजिबात जाणार नाही आणि शेप म्हणाल तर चौकोनी शेप जरा यावेळेस चांगला दिसतोय म्हणून हा निवडला आहे. त्यानंतरची गोष्ट म्हणजे नॉब, जे चालू करायचे बटन असतात ते मी ऑटो इग्निशन घेतले नाहीत कारण मला 0 मेंटेनन्स हवा होता, रफ अँड टफ वापरण्यासाठी हवा होतं. म्हणून मी लायटरने जे टुचूक टुचूक चालू करता येतं तसंच घेतलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का, मी गॅस शेगडी घेताना एक ऑब्झर्व केलं. म्हणजे मला 3 बर्नरची जेव्हा शेगडी हवी होती, मी मॉलमध्ये जेव्हा गेले होते तेव्हा तिथे सगळ्या 3 बर्नरच्या शेगड्या अशा एकाखाली एक लावल्या होत्या आणि मी जस्ट विचार करत होते, कम्पॅरिझन चालू होतं माझं. आणि माहितीये ना, जेव्हा आपण बघतो एकदा फसतो आणि जेव्हा सेकंड टाइम घेतो तेव्हा बारकाईने सगळ्या गोष्टी बघत असतो. तर माझ्या एक लक्षात आलं होतं की 3 बर्नरच्या शेगड्यामध्ये जे वरचे ठेवायचे भांडे असतात, जो स्टँड असतो, ते निवडताना तुम्हाला एक गोष्ट खूप महत्वाची लक्षात घ्यायला लागणार आहे की मी जेव्हा ते बघत होते बाकीच्या शेगड्यांमध्ये 3 बर्नरचे जे स्टँड होते ते अगदी जवळजवळ होते आणि मी जिथे गेले मॉलमध्ये तिथे भांडीकुंडी होतीच. तर मी एक मोठं भांड घेतलं, त्यावरती ठेवलं, त्याच्यानंतर अजून एक तवा ठेवला आणि अजून एक गोष्टी ठेवल्या तिथेच. पण जेव्हा मी मोठं भांड ठेवलं आणि बाकीच्या 2 कड्या आणि तवा ठेवायला गेले तर त्या मावत नव्हत्या. तर तुमच्या घरातली भांडी जी आहे त्याची साईज लक्षात घ्या. आपण 3 बर्नरची शेगडीचा पर्पज काय असतो की आपला पटकन स्वयंपाक व्हावा आणि ते 3 बर्नर ऍट अ टाइम यूज करून आपण पटकन मोकळे व्हावेत. मग जर हा उद्देश असेल तर 3 भांडे कोणते नसतात हे महत्वाचं आहे. म्हणून जेव्हा केव्हा घ्याल तेव्हा ते भांडी ऍक्च्युअल ठेवून घ्या, लाजू नका. काही लाजायची गरज नाही, आपण पैसे देतो, आपण सगळ्या गोष्टी चेक करायला हव्यात. तर जी शेगडी निवडाल त्याचा डिस्टन्स बघून घ्या स्टँडचं, म्हणजे सगळे भांडे मावायला हवेत. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. अजून एक की जेव्हा मी स्टीलची शेगडी, किती झालं तरी आपण स्टील, म्हणजे माझं तरी मी स्टीलकडेच वळणार होते. एक स्टीलची शेगडी भरपूर आवडली होती, मस्त होती, खूप जड होती, तिचं स्टील अगदी मजबूत होतं, दिसायला अट्रॅक्टिव्ह होती, सगळं होतं. पण तिची प्राइस प्रचंड होती आणि माझं बजेट तेवढं नव्हतं, म्हणून ती शेगडी मी कॅन्सल केली. जर तुम्हाला ती स्टीलची शेगडी हवी असेल, तिचं नाव हवं असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. मी त्या शेगडीचं नाव सांगेल जर तुमचं बजेट असेल तर. ती पण मस्त होती. जर मी ही घेतली नसती आणि स्टीलच माझं फिक्स असलं असतं तर मग मी ती शेगडी घेतली असती. आणि आज हा जो व्हिडिओ दाखवलेला आहे या लगेच मी उद्घाटन केलं आणि लगेच दाखवला असं नाहीये. कंप्लीट 6 ते 7 महिने मी ही शेगडी वापरलेली आहे आणि आज तुम्हाला हा व्हिडिओ मी दाखवत आहे. मला आतापर्यंत तरी काहीही प्रॉब्लेम आले नाही, सगळं व्यवस्थित चालू आहे आणि मी कुठल्याही ब्रँडचं प्रमोशन करत नाही, हे आधी सांगितले आताही सांगते. आणि तुम्हाला ही शेगडी कशी वाटली प्लीज कमेंट करून कळवा. तुमच्याकडे कोणती आहे आणि ती किती वर्ष टिकली आहे, तुमचा काय अनुभव आहे शेगडीबद्दल मला प्लीज प्लीज कमेंट बॉक्स मध्ये कळवा. यदा कदाचित नेक्स्ट टाइम, म्हणजे कसं आपल्या कमेंटद्वारे बाकीच्यांनाही फायदा होऊ शकतो, हे खूप महत्वाचे. आता मला घेऊन 6 महिने झाले, काही जण भरपूर वर्ष वापरणारे असतात. तर तुमच्या कमेंटचा इतर लोकांना नक्की फायदा होईल. तर प्लीज कमेंट करून तुमचं मत शेगडीबद्दल नक्की द्या. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सगळे.